बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 69. किती 69 असेल. वेट यस, एपिसोड नंबर 69. आणि आज मास्टर माइंड, तुम्हाला सांगू का घरामध्ये मास्टर माइंड कोणी, जे एकंदरीत आजपर्यंत मी बघत आले. अनुश्री, विशाल, संकेत तर आत्ता आला आहे, बट ही इज मास्टर माइंड तन्वी. नंतर कोणाचा इतका गेम दिसत नाही, कोणी एवढं डोकं लावत नाही जितकं डोकं लावताना हे सगळे दिसतात. आज अनुश्रीने ना तन्वीला एक्सपोज केले. जर तुम्ही बघितलं असेल तर प्रभूचा यूज करते का तन्वी. मी तर तुम्हाला पहिले पण बोलली, येस शी इज युजिंग प्रभू. कारण आज विशाल तिला समोरून बोलला का तू डील कर, तुला माहिती मी डीलचा किती बघतोय, तू डील कर. तर तन्वीने डील नाही केली. तन्वीला का माहीत नाही का फिजिकल, दोघांमध्ये जेव्हा पण फिजिकली यांनी टास्क खेळला आहे तर जिंकला हा विशालच आहे नेहमी. तरीही तिला वाटलं की म्हणजे तिला हे कळलं नाही का इथं विशाल जिंकू शकतो, असं सगळ्यात मोठा प्रश्न. आणि प्रभू तिथेच होता, मग प्रभूने का डील नाही केली. का तिला माहिती होतं की प्रभू जो आहे तिला विचारल्याशिवाय काय करते मग डील. मला असं वाटतं प्रभूने इथं डायरेक्ट शब्दात बोलायचा होता. तन्वीताई प्रभूने विशालला तन्वीताईला काय विचारतो, मी डील करतो तुझ्याबरोबर, बोल काय डील करायची. आणि माझे ग्रुपवाले ना मला साथ देतील, माझं ऐकतील पण, बोल काय डील करायची. तेव्हा मला वाटतं इथं प्रभूने बोलायला हवं होतं, पण प्रभू काहीही बोलला नाही. मे बी प्रभू जो आहे ना, मला वाटतं हिला ताई म्हणून हिला एक मोठी बहिणीची त्याला वाटतंय अजून पण की तन्वी जी ना त्याचं भलं करेल किंवा मग त्याला कॅप्टन करण्यात मदत करेल किंवा काय. पण असं नाही आहे, खरंच नाही. आणि आज अनुश्रीने ना त्याच गोष्टी एक्सपोज केल्या आहे की हे जे बोलता येत नाही इथे, हे जे सिंपथी चालू आहे ना यांचं कार्ड, का प्रभूला मुलगा म्हणते दीपालीताई, किंवा मग त्याची आई बनते, किंवा मग तन्वी ताई बनते, किंवा मग ही तन्वी राकेश दादा करते, या सगळ्या गोष्टी. तर हे सगळं ना एक गेमसाठी यूज आहे. म्हणजे यांच्यात ते ना ॲक्च्युली माणुसकी नाही, हे सगळं स्वतःसाठीच खेळत आहे. हे जे ना हे अनुश्रीने ना या सगळ्या गोष्टी विशालजवळ एक्सपोज केलेल्या आहे. आणि ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत ना की संकेत म्हणा, विशाल म्हणा किंवा अनुश्री म्हणा, हे तिघंही एकमेकांचा यूज करून खेळत आहे. खरं सांगते, अनुश्रीला आहे ना जेव्हा पण वेळ मिळेल ना ती विशाल आणि संकेत दोघांनाही लात मारेल. मी सांगते कॅप्टन्सीसाठी विशालला जेव्हा पण मौका मिळेल तो संकेत आणि अनुश्री दोघांनाही लात घालेल खंबरटात. मी सांगते तुम्हाला, कारण म्हणजे कॅप्टन्सी किंवा काही इम्युनिटीची गरज असली ना, मी सांगते सगळ्यात आधी धोका देणारा हा विशाल असेल. संकेतही असेल, स्वतःला इम्युनिटी पाहिजे असेल तर तो दोघांना लात घालेल. तर असं काही नाही, हे फक्त पुढं जाण्यासाठी ते म्हणते ना आपल्याला एका पायरीची गरज असते, तर ती एक मेन पायरी ना विशालसाठी संकेत बनला आहे. कारण संकेतला का बरं गरज आहे इथं, एक तन्वीने एक भारी पॉईंट काढला आहे. विशालला टास्कसाठी संकेतची खूप गरज आहे. आणि जेव्हा हे दोघं मिळून टास्क खेळतील, आपण बघितले काल का किती पॉवरफुल टास्क खेळतात संकेत असो विशाल असो, तर तो टास्क त्यांच्या नावावर करणार याच्याबद्दल म्हणजे काही हेच नाही, म्हणजे काही डाऊटच नाही याच्याबद्दल. समोरची टीम एकदम कमजोर आहे. त्यात राकेश बापट तर बाई पहिलेच हत्यारा टाकून तो बाबा नको, माझ्या हाताला लागून जाईल, माझ्या पायाला लागून जाईल, मी हेल्थची काळजी घेतली पाहिजे. मेन इथून सुरू होतं. तन्वी एकटी किती करणार आहे. प्रभूला तर हे 2 मिनटात टास्कमध्ये हरवतील. प्रभू एवढाच आहे, त्याला विशाल एक हातात उचलून रेषेच्या बाहेर ठेवेल. तर मी हेच म्हणेन, त्याच्यामुळे यांच्याकडे टास्क खेळायला कोणी मग दमदार कोणीच नाही. तसं विशालकडे कोण आहे, विशाल आणि संकेत हे दोघंच पुरे, यांना कोणाची गरज नाही. हे दोघं इतके ताकदवर आहे का ते त्यांच्या खांद्यावर पूर्ण टास्क जिंकू शकता. खरं सांगते, त्याच्यामुळे विशालला जी ना संकेतची गरज आहे. संकेतला पण पुढे जायचं आहे गेममध्ये, त्याला विशालची गरज आहे. त्याच्यामुळे आणि अनुश्री जी आहे, अनुश्री ना इकडची राहिली ना इकडची राहिली, अनुश्री कुठलीच नाही राहिली. मग आता तिला बसायला कोण, तर मग विशाल. तिला गरज आहे गेममध्ये पुढे जाण्यासाठी, त्याच्यामुळे विशाल. इथं विशाल जो आहे ना, विशाल इथं क्लिअर बोलला आहे की आता यावेळेस मला कॅप्टन व्हायचं आहे. माझ्या आड संकेत जरी आला तर मी माझी इम्युनिटी आता त्याला देणार नाही. मी का माझी इम्युनिटी देऊ.
तर इथं एकंदरीत ते स्वतःसाठी खेळताना दिसत आहे. आणि अनुश्री पण असते ना या जागी, अनुश्रीने पण तेच केलं असतं. अनुश्रीने पण तेच केलं असतं. हे सगळे स्वतःसाठी खेळत आहे. हे सगळे एकत्रच आहे. पण ज्या वेळेस काही इम्युनिटीचा कोणताही टास्क आला तर हे सगळ्यात आधी स्वतःसाठी खेळते, स्वतः उभं राहते. तर माझं हेच म्हणणं यार, प्रभूचे डोळे कधी उघडतील? मला असं वाटते प्रभूचे खरोखरच डोळे उघडावे. म्हणजे बघा ना तुम्हीच की तन्वी डील करत नव्हती. तन्वीचे 2 रूपं आज समोर आलेली आहेत. तन्वीची तन्वी पहिले बोलली. जाऊन आत्ता एपिसोड बघू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. तन्वी पहिले बोलली की मी दुश्मनांबरोबर डील करत नाही. विशाल असो किंवा रुचिता असो. अरे रुचिताचा इथं काय संबंध? रुचिताच्या नावाने मुद्दामून तिने विशालला डिवचलं आहे का त्याने प्रभूला कॅप्टन्सी देऊ नये? तुम्ही ॲग्री करता का? प्लीज लाईक करून सांगा मला किंवा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. विशालला तिने मुद्दामून डिवचलं आहे का प्रभूला? असंही तो मास्टर माइंड आहे, तो तर काही देणार नव्हता. त्याला स्वतःला इम्युनिटी हवी होती, तो पण एक वेगळा भाग आहे. पण तिने तिच्या बाजूने मुद्दामून हे डिवचलं आहे रुचिताचं नाव घेऊन की याने प्रभूला कॅप्टन्सी द्यायला नको. प्रभूकडं कॅप्टन्सी जाणं याचा अर्थ तन्वीची कॅप्टन्सी त्याच्याकडे जाणं आहे. आणि ही गोष्ट नोट डाऊन केली आहे अनुश्रीने आज. मी म्हणेल वा अनुश्री, खरंच अनुश्रीने खूप भारी एक्सपोज केलेलं आहे आज तन्वीला. तर त्याच्यामुळे तिने प्रभूकडं जी ना ती जाऊन दिली, म्हणूनच कदाचित त्यावर डील नाही केली. सिम्पल आहे, हे बोलली ती. आणि त्याच्यानंतर तन्वी बोलली मी दुश्मनांबरोबर पण डील करत नाही. आपण या वाक्यावर होतो ना, दुश्मनांबरोबर पण डील करत नाही. पण जेव्हा एंडला संकेत आणि विशालमध्ये दोघांपैकी चॉईस करायची, म्हणजे दोघांमध्ये चान्स घ्यायचा होता की कोणाला कॅप्टन करायचं आहे, मग आता इथं तन्वी जी दुश्मनांबरोबर डील करत नाही ती अचानक म्हणली का मी ह्या गोष्ट म्हणजे ना मी आता कॅप्टन्सीमध्ये दुश्मनीला मध्ये आणत नाही. हे काय होतं? मग हा रूल फक्त प्रभूसाठी होता का? प्रभूला सपशेल येड्यात काढण्यात येतं इथे. आणि तो प्रभू फसलाय. तो निघेल का नाही मला वाटतं गेमच्या एंडपर्यंत. आता खरोखर माहिती नाही, पण प्रभू खरोखर फसलाय आता इथे. तर आपल्याला एकंदरीत ह्या गोष्टी दिसत आहे की इथे ती म्हणते का मला संकेतला इम्युनिटी नाही द्यायची. ठीक आहे, हे तिचं एकदम बरोबर आहे, कारण ती स्वतः विशालला टॉप 5मध्ये बघते. फेअर इनफ आहे तो टॉप 5मध्ये. तिलाही माहिती, हे तन्वीला माहिती. मी सांगते तन्वी स्वतःला, विशालला, राकेशला यांना ती म्हणजे ती कुठं ना कुठं मनातल्या मनात टॉप 3 हे मानते. पण बाकीचे 2 कोण येतील काय येतील तिला माहिती. कदाचित अनुश्री येऊ शकते हे तिला माहिती आहे. आणि राहिला राखीची गोष्ट, तिला ती राखी येणार नाही. राखी एक डील करून आली आहे मेकर्सबरोबर. तिची जितकी हफ्त्यांची डील असेल तेवढी ती करेल आणि टॉप 5-6च्या आधी ती निघून जायला बसली. किंवा मग 2-3 वीकमध्येच तिचं एविक्शन जे दाखवतील किंवा मग जाताना दाखवेल राखी. तिला हे माहिती आहे, तिला या गोष्टी माहिती आहे. त्याच्यामुळे तिला माहिती आहे विशाल टॉप 5मध्ये आहे. पण मग मी संकेतला का वर आणू, संकेतला का स्ट्रॉंग करू, हे तिचं एकंदरीत म्हणणं आहे. म्हणून तिने संकेतला जी ना आता 11व्या आठवड्यात इम्युनिटी देणं नाकारलं. तिने विशालला दिली कारण तो टॉप 5मध्ये आहे हे तिलाही माहिती आहे, अगदी व्यवस्थित माहिती आहे. टॉप 5मध्ये तो आहे. तर मी दुश्मनाशी म्हणून इथं दुश्मनाशी पण डील करायला तयार झाली ही. तर हे जो दोघलापण क्यू तन्वी तुझा हा दोघलापण का दाखवते तू? म्हणजे एकंदरीत तिथं यार प्रभूचा आहे ना यूज केला जातो. आणि जे विशाल रडलाय ना ते यार मला कुठे ना कुठे फेक वाटत होतं आणि ते दिसतही होतं आणि ते फेकही होतं. का बरं? याचं कारण मी सांगते. अनुश्रीन यांचं पहिलेच आधी एक डिस्कशन झालं होतं, बोलणं आलं होतं की प्रभूबद्दल आहे ना एक बाहेर सिंपथी चालते की तो लहान आहे किंवा मग तो यांच्यामध्ये छोटा पडतो, टास्क खेळत नाही किंवा मग याला सगळे पंचिंग बॅग प्रमाणे यूज करतात. तसं तन्वी यूज करते. म्हणजे मोठी दिदी आहे मी तुझी असं करत आणि दीपालीचा यूज करता मी तुझी आई आहे असं करत. त्याच्यामुळे ना प्रभू जो आहे ना अडकलाय नाही याच्यात, खरंच अडकलाय तो पोरगा. तर प्रभूकडे एक आहे ना बाहेरची एक सिंपथी आहे, हे विशालला चांगलं माहिती आहे.
आणि त्याच्यामुळे त्यांनी जर इथं प्रभूला काढला असता ना, तर तोच इथं आहे ना थोडासा वीक वाटला असता. तोच इथं स्वतः थोडासा वीक वाटला असता, तर तो वीक तो दिसू नये किंवा ऑडियन्सच्या नजरेत आहे ना त्याची इमेज खराब होऊ नये म्हणून त्यांनी ते रडायचं आणि मग माझं बालपण होतं आणि हे होतं, हे सगळी नाटकं जी ना ते त्यांनी केली, जे फेक होतं बाई. मास्टर माइंड आहे तो, त्याला माहिती काय खेळायचं, कुठं खेळायचं. तो प्लस ॲक्टर पण आहे. सो ॲक्टरला सोपं असतं ना इमोशनल होणं, ॲक्टिंग करणं. सो ती ॲक्टिंग होती असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय मला नक्कीच सांगा बाई कमेंट सेक्शनमध्ये. पण ते खोटं होतं आणि मग नंतर मग त्यांनी प्रभूलाच काढलं. जर त्याला खरंच असं छोट्या भावासारखं वाटत होतं मग त्यांनी काढलं का? सिंपल आहे ना, काढलं का मग? एवढं वाटत होतं तर काढलं तर खरी ना. फिर क्यों मगरमच्छ के आंसू बहाना? पर नहीं, एक्टिंग करनी मुझे मुझे लोगों की नज़रों में गंदा नहीं दिखना है, बुरा नहीं होना है, इसलिए मैं ये करूँगा. या सगळ्या गोष्टी सर एकंदरीत. मी काय हिंदी बोलते यार, मी काय हिंदी बोलायला लागले. अजून इथं तन्वी बोलत होती का मी का डील करू. आणि जसं मी बोलली का जे एकमेकांचा वापर करून हे तिघं पुढं चालले. अनुश्री असो, विशाल असो किंवा मग संकेत असो. संकेत ठीक आहे, वाईल्ड कार्ड आहे, त्याला गरज आहे. कारण कोण कधी उडेल घरातनं सांगता नाहीत. आणि या वीकमध्ये बिग बॉसने एक अनाऊन्समेंट केली, एकच एविक्शन आहे. तर कोण जाईल? संस्कृती जाईल मला असं वाटतंय कुठे ना कुठे. मला जशी इन्फॉर्मेशन येईल ना मी तशी तुम्हाला शेअर करेल. आणि विशाल कॅप्टन झालं ना हे मला दुपारी कळालं होतं, पण मला कन्फर्मेशन नव्हतं म्हणून मी तुम्हाला न्यूज शेअर नाही केली यार सिरियसली. मी म्हटलं कारण आहे मला आहे ना प्रभूचं पण कॅप्टन व्हायचं येत होतं, पण मला थोडा डाऊट होता प्रभू कसं काय कॅप्टन. पण विशालही कॅप्टन व्हायचं येत होतं. पण जेव्हा मी तो फेटा घातलेला प्रोमो बघितला संध्याकाळी म्हटलं हा विशाल कॅप्टन झाला आहे. फेटा वगैरे घालून बसला म्हणजे तोच कॅप्टन झाला आहे. आणि तेच माझा डाऊट जो आहे ना तो खरा ठरला इथे. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टी आहे घरामध्ये. बिचाऱ्या प्रभूचा इकडे यूज होते. मी हेच म्हणाल मग तो तन्वीकडून असो, दीपालीताईकडून असो, कोणाकडून असो. आणि अनुश्रीने इथं मी म्हणलं ना एक्सपोज केलं आहे. सिम्पती गेम खेळत आहे. आई, दादा, ताई तेच चालू यांचं. अगदी बरोबर. चला सुरुवातीपासून जाऊया आपण आता. सुरुवातीपासून शुरू से शुरू करेंगे अब हम. सगळ्यात पहिले आपल्याला इथं संस्कृतीचं आणि तन्वीचं थोडंसं आहे ना वाद बघायला मिळाला. इथं ती म्हणत होती का भेंडी जी ना कच्चीच ठेवली ती मग राखीले भारी स्वयंपाक करत होती असं हिचं म्हणणं आहे संस्कृतीचं. तर संस्कृती म्हणते मी तन्वीला बोललीच नाही. पण नाही संस्कृती, तू तिलाच डिवसलं आहे. ती स्वयंपाक करत होती ना, भेंडी कच्ची तिच्याकडून राहिली. मग तू कोणाला बोलत होती तू? नाव घेऊन नाही बोलली म्हणजे तू तिला बोलली नाही असं होत नाही. मग वरतून तन्वी म्हणते राखीच्या भाजीला तेल बघितलं आहे का? तेल किती तेल असतं, असं वांगं वर करून तेल खाली टपकत राहतं. अरे बापरे असं बोलते इथं. मग राखी म्हणते भेंडी तर कच्चीच आहे हिची. मग आणि मी आत्ता थोड्या वेळापूर्वी पाहिला आहे भाऊच्या धक्क्याचा प्रोमो. तर यामध्ये इथं मी जेव्हा राखीचं नाव वाचलं तेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छिते का राखीला जे अन्न फेकलं आहे त्यासाठी पूर्ण सीझनभर नॉमिनेट केलं. काही फरक पडत नाही राखीला. राखीची मेकर्सबरोबर जी डील झाली ना, तिला जर शेवटच्या हप्त्यापर्यंत ठेवायचं असेल तर ती राहणार. काही फरक पडत नाही. डीलप्रमाणे ती राहणार. त्याच्यामुळे नॉमिनेट असो नसो, बिग बॉसला ठेवायचं असेल तर ठेवणार. राखीला नाही तर 1 नंबरची वोटिंग होऊ दे तरी बिग बॉस काढणार. हा विषय सगळा आम्हाला सगळ्यांना माहिती झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही राखीला नॉमिनेट करून कोणाला काय सांगताय? तिची जोपर्यंत मेकर्सबरोबर डील आहे तोपर्यंत ती राहणारच आहे. अजून 2 वीकची पुढची असेल किंवा 4 वीकची अजून पुढची असेल, फिनालेच्या आधी एविक्शन करतील. काय सांगावं? या सगळ्या गोष्टी पण दिसतील इथं घरात. त्यानंतर आपण पाहिलं इकडं अनुश्री, सागर, विशाल यांचं डिस्कशन चालू होतं. अनुश्रीची बाई संस्कृती, राखी, मग प्रभू याच्यापैकी आपण असा काढूया. आणि अगदी तसंच काढलेलं आहे. मग अनुश्री प्रभूबरोबर ना आपण कॉम्पीट करत होतो. अनुश्री मग सागर म्हणतोय एवढे आठवडे त्याचा गेम नाही आहे आणि तू कशाला त्याच्या हातात गेम देते गं? हिचं म्हणणं होतं की आपण त्याला ना कॅप्टन्सीपर्यंत घेऊन जाऊया. अनुश्रीचं म्हणणं होतं. मग विशाल म्हणतोय आपण फक्त खेळू त्याच्याबरोबर, आपल्याला फक्त बनवायचं नाही आहे. हम सिर्फ उसके साथ खेलेंगे.
बनाएंगे नाही. मग मला वाटतं, काय वाटतं तुम्हाला, तन्वीने इथं डील करून बरोबर केलं की चुकीचं केलं? जर यांचं पहिलंच ठरलं होतं तर बनवलं असतं का यांनी प्रभूला कॅप्टन? डीलही तोडली असती. पॉसिबिलिटी तो हे, पण जसं तो म्हणतोय ना मी जबानचा पक्का आहे, मग ती जबानचं काय झालं असतं सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर केलंही असतं, हो सकत आहे. नंतर अनुश्री बोलली प्रभू संकेत ओके आहे, पण विशाल मी म्हणतोय मी आहेच, यस मी आहेच याच्यामध्ये. नंतर मग विशाल परत म्हणते का प्रभू कॅप्टन झाला ना तर सगळं काटावर जाईल, माहिती का तुला, म्हणजे काटा स्ट्रॉंग बनून जाईल, जो काटा दिसत नाही आता. आणि प्रभूही स्ट्रॉंग बनेल आणि त्याला इम्युनिटी जाईल. पुढच्या वीकमध्ये तो एविक्ट होणार असेल तर तो बी जायचा नाही ग बाई, असं बोललाय तो. लोक म्हणतील एवढा छोटा कॅप्टन, विचार कर अनुश्री, लोक काय म्हणतील एवढा छोटा कॅप्टन, हे सगळं बोलतो इथं विशाल. नंतर प्रभू बाजूलाच ऐकत होता यार, म्हणजे इकडं बोलतो ते इकडच्या सोफ्यावर तो मस्त लेटून ऐकत होता, मी पाहिलं बरं का. तर मग इकडं ऐकत होता प्रभू बाजूला, आणि मग विशाल जो आहे ना त्याला मध्ये येऊन समजवते, असं ना नाही आहे बरं का प्रभू, प्रभू असं नाही आहे, आम्ही ना वाईल्ड कार्डलाच बाहेर काढणार आहे, असं आहे तसं, हे सगळं आहे ना तो लपेटत होता. तर मग बिग बॉसचं अनाऊन्समेंट झाली. घरात शिरलेल्या पावल्याने आवडत्या गोष्टी ठिकठिकाणी लपवल्या आहेत. मग पोपटाची मिरची, नंतर खिडक्या बंद ठेवल्या पण चुकून एक दार उघडं राहिलं आणि तिथून काय यार मिरच्या ठेवून पाहूनच आहे एक दार उघडणार आणि मिरच्या ठेवून राहणार. मग तेव्हा कॅप्टन निवडण्याची तुमच्याकडे वेळ आलेली आहे आता, आणि पात्र उमेदवाराच्याच वाट्याला ती पोचणार आहे. म्हणून तर इकडं राघू मनकवडे आले आहे घरात, म्हणजेच पोपट आला आहे घरात, पोपट. मग पोपट आला आहे घरात, आणि जो त्याच्या आवडीची मिरची खाऊ घालेल, म्हणजे त्या मिरचीला फोटो लटकवायचा आहे आणि त्या पोपटाला खाऊ घालायचा आहे, आणि उमेदवारी अशी बाद होईल. वेगवेगळ्या एरियात मिरच्या ठेवल्या त्या यांनाच ठेवायच्या आहे आणि त्या पकडायच्या आहे, बाद करायचं आहे यांना, बाद. मग इकडं स्वतः कसे पात्र आणि इतर सदस्यांना ते पटवून द्यायचं आहे, जो टिकून राहील तो कॅप्टन बनेल. इकडं अनुश्री विशाल प्रभूला म्हणताय की आम्ही तुला नाही काढणार आहे, संस्कृत संकेत राखीला काढणार आहे, पण त्याच्यानंतर तुझाच नंबर हे का नाही सांगितलं मग तुम्ही? मग त्यानंतर संस्कृती तन्वी आणि राकेश बोलते. तर संस्कृती तन्वीकडे आली, हे लय फनी होतं का, हा सीन लय भारी होता. बाथरूम एरियात तन्वी अशी उभी होती, राकेश असा उभा होता, संस्कृती आली, लय भारी सीन होता. मला इतकं हसू आलं यार जाम. प्रभू बी खदा हसते, ही तर त्याचं वेगळंच हसणं असतं. तर इकडे तन्वीन राकेश उभी होती, संस्कृती आली, तुम्ही कोणाला काढणार आहे, तुम्ही कोणाला ठेवणार आहे? मग इकडे तन्वी म्हणते अगं कोणाला काय, आम्ही तुला काढणार आहे, ऑफकोर्स आम्ही तुला काढणार आहे, तन्वी म्हणते. संस्कृती पण तुम्हाला माहिती आहे का ते प्रभूला ठेवणार नाही, हे माहिती आहे का तुला? तन्वी म्हणते मग नको ठेवू दे, पण आम्ही तुला काढणार, समजलं, आम्हाला तुला नाही ठेवायचं आहे, सिम्पल. संस्कृतीने तोंड उतरवलं आणि गेली. राकेश खुद 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 हसू राहिला इथे. ह्या डायलॉगला भारी होता. ते प्रभूला ठेवणार नाही, ती म्हणती मग नको ठेवू दे, आम्हाला तुला नाही ठेवायचं आहे. तर हे ना हे एकदम फनी वेमध्ये होतं यार, लय हसू आला याच्यात. त्यात इथं आपण बघितलं हे सगळे मिरचीजवळ उभे आणि अचानक आहे ना पोपटाचा आवाज आला, आणि मग अनुश्रीने मिरची उचलली, इकडे अनुश्रीने मिरची उचलली, आणि अनुश्री राघूजवळ या असं बिग बॉस म्हणाली आली, आणि राखीला बात केलं हिने की कॅप्टन्सी चांगली नव्हती, आणि संस्कृतीमध्ये कॅपॅसिटीने ही कॅप्टन बनायची, संस्कृती आणि राखी दोघींना उडवून टाकले अनुश्रीने. तर हा एक भारी मास्टर स्ट्रोक होता तिचा, दोघींना बात केलं. आणि मग राखी मध्ये दल बदलू वांगी, तू बकवास कॅप्टन होती, तू उडवल मला, तू टाळ्या वाजवशील माझ्यासाठी. ये डायलॉग तो कुछ सुनेला लगता है, तू
तालियां बजाएगी मेरे लिए जब मेरे हात में ट्रॉफी होगी, तालियां बजाएगी मेरे लिए. कोण बोललं होतं असं? येस, गौरव खन्ना फरहाना भटसाठी. आणि टाळ्या वाजवून घेतलं होतं का. यार जे चॅलेंज करतो ना आपण ते पूर्ण करण्याची हिंमत आणि ताकद पाहिजे, आणि ते त्यांनी केलं होतं. गौरव खन्नाने ज्यावेळेस खरोखर तो जेव्हा त्याला डिवोर्सलं जात होतं ना तिथं बिग बॉसच्या घरात, ते तान्याकडून असो, जी के क्या करेगा, किंवा मग फरहानाकडून असो, त्यांनी त्याला इतकं 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 म्हणजे रडवून सोडलं होतं गौरव खन्नाला. शेवटी तो रडून रडून त्याच्यात इथून इथून शब्द निघले होते का, ट्रॉफी मैं जीतूंगा, मेरे हाथ में ट्रॉफी होगी और तू फरहाना भट, तू तुझसे मैं तालियां बजवाऊंगा. आणि खरंच त्यांनी जशी सलमान खानच्या हातातून ट्रॉफी घेतली, फरहाना एक बार टाली बजावला आणि फरहानाकडनं टाळ्या वाजवून घेतल्या. सो हा डायलॉग इथे मारला, इथे कोणी, राखीने, का तू टाळ्या वाजवशील माझ्यासाठी. नाही राखी, मला वाटतं अनुश्री जाईल टॉप 5 कदाचित. तर इकडं सहसा म्हणते हे तुझं पर्सनल ओपिनियन आहे. मग अनुश्री म्हणते का तुम्हाला पुढे जाऊ द्यायचं नाही, मला सिम्पल आहे, मला तुम्हाला पुढं जाऊ द्यायचं नाही आहे. मग राखीन द्या, ही फुसकी आहे, शक्कल बघ, कॅप्टन बनते, 1 नंबरची आळशी आहे, तुला घरी पाठवणार, प्लॅनिंग करते बघ, असं बोलली. मग बिग बॉस बोललाय बे, राखी संस्कृती बाद झाली इथं. मग इकडं संस्कृतीला मिरची इथं मिळाली दुसऱ्या वेळेस. तर ही मिरची संस्कृतीला मिळाली आहे का संकेतने घेऊ दिली आहे, काय वाटतं? संकेत जो इतका मोठा टास्क मास्टर आहे, त्याचे टास्क पाहिले नाही आपण, ज्याने खांद्यावर सहजपणे तन्वीला उचलून तिथपर्यंत नेलं, तर साधी मिरची हिसकवू नाही शकत यार, कम ऑन, असं नाही म्हणून. तर आहे ना, मी हेच म्हणेल का संकेतनी संस्कृतीला मिरची उचलू दिली आहे आणि संस्कृतीने ती मिरची उचलली आहे. संकेतला कदाचित कुठे ना कुठे माहीत होतं का ही अनुश्रीलाच उडवणार आहे, आणि म्हणून संकेतला कदाचित अनुश्रीलाच काढायचं होतं, म्हणून त्याने घेऊ दिली ही मिरची. मग इकडं राखी म्हणती पहिल्या संस्कृतीला मिळाली मिरची, व्हेरी गुड, पहिले तिला काढ संस्कृती, पहिले त्या अनुश्रीला काढ. आणि संस्कृतीने बाई बात केली तर अनुश्रीचा चेहरा बघण्यासारखा होता यार, बघण्यासारखा होता अनुश्रीचा चेहरा. मी आली तेव्हा ती कॅप्टन होती, पण 1 नंबरची आळशी होती. ती डोकं चालल्यावर तिचं बंद होतं. पण हे मला आहे ना संस्कृतीची लॉजिक नाही कळाली यार, मला स्वतःला हसू आलं. म्हणजे तिने जो डायलॉग बोलला हा भिंतीचा, मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही इतके हसाल, म्हणजे तो एकदम डोक्याच्या बाहेरचा डायलॉग होता. तर इकडे डोकं चालल्यावर बंद होतो नाही. माणूस म्हणते आता तू घरी जाशील, कारण तुझा मेंदू ना गुडघ्यात आहे. मग असा म्हणते तू डिसाईड करणार का मला काढायचं, बिग बॉस ठरवतील. माणूस म्हणते तुझ्याशी बोलण्यापेक्षा ना मी भिंतीवर जाऊन डोकं आपटेल. तर इथं ससाचं आहे ना एक एपिक रिप्लाय आहे का, प्लीज आपट, भिंतीचं डोकं तुझ्यात येईल. भिंतीला कधीपासून डोकं आलं, भिंतीचं डोकं तुझ्यात येईल. मला वाटतं एंटरटेनिंगचा टॅग आहे ना कोणतरी हिला द्यावा यार. भिंतीचं डोकं तुझ्यात येईल, आणि ती म्हणते भिंतीला तुझ्यापेक्षा जास्त डोकं आहे. यार हे लॉजिक आहे ना डोक्याच्या परे. बिग बॉस प्लीज संस्कृतीला घराच्या बाहेर घेऊन जा. ही कोणती सायकोलॉजी वाचून आली, भिंतीला डोकं असतं म्हणे. भिंतींना कान असता, कान, डोकं नसतं ग बाई. कान असता, भिंतींना कान असतात, कान आपल्या मनी आहेत आपल्याजवळ, की भिंतींना कान असतात, डोकं नसतं. ही नवीन घेऊन आली, भिंतीला जास्त डोकं आहे अनुश्रीपेक्षा. कळतं का भिंतीचं डोकं? तुमच्या भिंतींना डोकं असेल तर सांगा बाई मला कमेंट सेक्शनमध्ये. तर हे जरा एकदम वेगळंच होतं खरंच यार. अनुश्री म्हणते मग पहिले ना तू बोलायला शिक, तुला बोलायचं काय ना हे कळत नाही म्हणे. तर हे ना एकदम करेक्ट बोलली अनुश्री. खरंच यार, भिंतीला जास्त डोकं असतं तुझ्यापेक्षा. लय असली बाई पोट धरून मी, खरंच ना. मग इकडं विशाल तन्वीला म्हणते का मला वाईल्ड कार्डला नाही करायचं आहे. मग बिग बॉस म्हणता इथं सागर स्टोर रूममध्ये जा, 2 मिरच्या ठेवल्या आहेत. बिग बॉसने ट्विस्ट आणला, ट्विस्ट. एक लिव्हिंग एरियात ठेवा आणि एक बाथरूम एरियात ठेवा सागर. मग सागरने ठेवली आहे.
मग इकडं विशाल आणि तन्वीची झटापट चालू झाली आहे. त्यामध्ये विशाल म्हणतोय डील करायची का तन्वी? तन्वी म्हणते नाही, मी काही दुश्मनांबरोबर डील नसते करत, मी तुझ्याकडनं हिसकून दाखवणार. पण विशाल म्हणतो नाही, आजपर्यंत तू कधी माझ्यासोबत जिंकू शकली नाही आणि यापुढे बी जिंकू शकणार नाही. असं काहीतरी. आणि ते तसंच झालेलं आहे. मी डील का करू, प्रभूने करायला पाहिजे असं ती म्हणते. प्रत्येक वेळी मीच का सांगू, सर्वच का सांगू? विशाल इथं धडधडीत बोलला आहे, त्यांनी डील नाही केली, प्रयत्न केले, तर मी का करू? मग इकडं प्रभू म्हणतो विशालला, मी तुझ्या पाया पडतो, मी तुझ्याकडं कॅप्टन्सीची भीक मागतो, भीक, प्लीज मला कॅप्टन्सी दे, मला कॅप्टन कर. प्रभू काही गरज नाही. खरोखर तू अजून वीक दिसशील याली, खरोखर सांगते मी. आणि प्रभू तू तुझ्यासाठी स्वतः स्टँड घ्यायला हवा होता. इथं का नाही गेला तू तन्वीच्या विरुद्ध? बोलायचं ना, विशाल दादा मी डील करतो, तन्वी ताई पण माझ्याबरोबर आहे, काटा टीम मला सपोर्ट करल. बोल तुझं काय म्हणणं आहे, तुझ्याशी मी डील करतो, तुझं म्हणणं काय? करायचे होते की या वीकमध्ये मी प्रभूला देतो, पुढच्या वीकमध्ये विशाल आम्ही तुला देऊन टाकू कॅप्टन्सी. का नाही केलं? तो हेच मागणार असेल जास्तीत जास्त, काय पुढच्या हप्त्याची इम्युनिटी मला दे, सिम्पल. आणि असंही जर हिला तन्वीला इतकं माहिती आहे का विशाल जो आहे टॉप 5मध्ये ऑलरेडी आहे, जर हिला इतका कॉन्फिडन्स आहे, तर मग पुढच्या वीकमध्ये काय आणि त्याच्या पुढच्या वीकमध्ये काय इम्युनिटी देऊन काय होणार आहे? करायला हवी होती इथं डील, प्रभू वाचला असता ना 1 वीकसाठी अजून. पण मी एकंदरीत हा पण विचार करते का विशालबरोबर भरोसा ठेवणं म्हणजे बरोबर आहे का? तसं तो म्हणतो मी जबानचा पक्का आहे, त्यांनी खरोखर त्याची जबान पाळली असती का? मोठा प्रश्न भाई, मोठा प्रश्न. मग तन्वीने इथं चूक केलं आहे की बरोबर केलं आहे तेच कळत नाही. पण मला असं वाटते मे बी विशालने त्याचा शब्द पाळला असता, कारण पुढच्या वीकमध्ये इम्युनिटीची अजून जास्त गरज आहे. तसं पाहायला गेलं तर मग इकडं तन्वी त्याला जे करायचं ते करणार बोलली, उपयोग नाही असं बोलली, जे करायचं ते करा, उपयोग नाही. मग विशाल म्हणतो बाई बिग बॉसला की मी स्वतःचं नाव घेऊ का? विशाल रडून रडून नाटकं करत होता इथे. कारण प्रभू जे ना भीक मागत होता ना, ते एकंदरीत चांगलं नसतं. मग ना इथे विशाल तो आहे ना, विशालला सगळ्यांनी शिव्या घातल्या असत्या खरोखर. आणि मी काय निवडलं तुला माहिती आहे, आपल्याला एकत्र जायचं आहे पुढे, संकेत इथं बोलतो आहे. जो ज्या प्रकारे बोलतो ना, मला लहानपण, हे बघा लहानपण दिसत होतं तुझ्या जागी. तू तर एका बाजूला हा आहे प्रभू, तर एका बाजूला माझा छोटा भाऊ आहे ज्याने मला पत्र दिलं. राहू दे विशाल, राहू दे, कळालं तुझ्या भावना, मला इथपर्यंत पोचल्या, इथपर्यंत. पण तुझ्या भावना इथून नाही मला माहिती. इथल्या भावना लगेच कळून येतात की इथल्या भावना कळतात, तर त्या तुझ्या भावना इथून होत्या, इथून गेमसाठी. तर ठीक आहे, फेअर इनफ, गेम खेळतो यार, गेम खेलने के लिए तो आहे, तो फिर किस लिए आहे? गेम खेल रहा है वो, खेलने दो. मग इथं विशाल जो आहे ना, त्याने हे रडून रडून जिरवल्या या गोष्टी आणि प्रभूला इथून बाद केलं आहे. मग सागर म्हणतो बाई बालपण घराच्या बाहेर जाऊन आहे ना, तुझं बालपण जगतो विशाल, समजलं ना? तर अशा ठिकाणी ना इमोशनल नाही होऊ शकत तो इथं सागर बोललेला आहे. आणि मग राखी म्हणते तो चांगला माणूस आहे, इमोशनल झाला आहे, तू गप सागर, म्हणजे तू गप, मी इथून म्हणते, ती त्याला नाही बोलली. मग तन्वी म्हणते संकेत जस्ट कॅप्टन होऊन गेला आहे, प्रभूला चान्स भेटायला पाहिजे सागर दादा, असं बोलते ते. मग नंतर विशाल बोलतोय की प्रभूला बोललो की पहिल्या राऊंडनंतर तो माझ्याकडे आलाच नाही, आणि नंतर डील करायचं बोललो तर त्यांच्या टीमवाले किंवा मग त्यांनी विश्वासात घेऊन डीलच नाही केली माझ्याबरोबर, तर मी काय करू? मग मी काय कशावर विश्वास ठेवू? मग इकडे प्रभू म्हणतोय मी कॅप्टन्सीसाठी भीक मागतोय, माझ्या टीमचं जाऊ दे, मी कॅप्टन्सीसाठी भीक मागतो, फक्त मी ह्या टीमचं आहे म्हणून नाही करत आहे का? हे सगळं बोलला आहे प्रभू. मग विशाल म्हणतोय ज्याने विश्वास ठेवला आहे त्याच्यावर विश्वासघात मी नाही करणार, मी जबान ठेवतो, मी जबानचा पक्का आहे, मी जबरदस्त पक्का आहे भाई जबानचा. प्रभूला कोणीतरी मॉनिटर करतो हेच मला आवडत नाही. आणि मी जबानचा पक्का आहे, मी जे बोलतो ते करतो.
म्हणून मी संकेतला देतो आणि प्रभूला आउट करतो. वा वा. आणि मग इकडं याने प्रभूला जे ना आऊट केलेलं आहे. मी थोडंसं उलटं लिहिलं आहे. मग इकडं विशालकडे बाई मिरच्या डिसिजन घेतला. वेळ लागतो. विशाल बोलला मी प्रभूला बोललो होतो नाही काढणार, पण इथं प्रभूचा खयाल होता, त्यांनी चान्स घेतला होता, पण मला विश्वास नव्हता. मग प्रभू माझ्यासाठी भीक मागतोय, ते मला आवडत नाही. मग राखी म्हणते माझ्या मैत्रीसाठी तरी प्रभूला चान्स देतो, पण तो कोणासाठीच नाही देणार, त्याला पण तर राहायचं घरात. म्हणून तर इकडं सागर म्हणतोय असं काय असं थोडी असतं. मग बिग बॉस नाही, विशाल निर्णय जाहीर करा. विशाल होता मी माझी जबान ठेवतो, मी प्रभूला काढतो, कारण तो शॅडोमध्ये नको खेळू, तू बाहेर आहे बेटा, तू बाहेर आहे. मग प्रभू इकडं बाद झाला आहे. मग तन्वी इकडं दीपालीला म्हणते मला दुश्मनाशी पण डील करायची नाही, मी करत नाही. दीपाली ताई मी दुश्मनाशी डील करत नाही. मी प्रभूसाठी ना एक गुडघा फोडला आहे ना, मी प्रभूसाठी दुसरा गुडघा पण फोडेन, पण मी दुश्मनाशी डील करायला जाणार नाही. वाह. मग सागर इकडं राकेशकडे आला आहे, मिरचीसाठी भीक मागतोय आणि रडतोय इथं. हे सागर का बरं रडायला लागलं मला तर तेच कळायला लागलं. इकडं सागर मी भीक मागतोय यार, काय आहे यार. मग इकडं राखीने मिरची पकडली अनुश्रीकडून, अनुश्रीने विशालला बोलवलं आणि त्याची मिरची हिसकावली. मग सदस्यांनी जाहीर करा मिरची कोणी उचलली ते, असं बिग बॉसकडनं अनाऊन्समेंट झाली. मग राखी म्हणते मी सहमत नाही, मी उचलली मिरची. मग बिग बॉस म्हणताय मिरचीच्या बाजूला कोण होतं, टाईमपास पुरे झाला तुमचा, आता मला सांगा लवकरात लवकर का मिरचीच्या बाजूला कोण होतं, सहमती नाही की आहे. मग अनुश्री म्हणते अनुश्री आणि प्रभूच्या मते अनुश्रीने उचललेली आहे आणि इथं प्रभूने खतरनाक असा एकदम खतरनाक स्पिन मारला आहे डायरेक्ट त्या बाजूला खटाक्कन, आणि डायरेक्ट इथं जी राखी त्याच्या बाजूने बसली होती अचानक राखी त्याच्या विरुद्ध आली, कारण बरोबर त्यांनी राखीची साथच दिली नाही इथं डीलमध्ये, आणि प्रभूने धाडकन जंप मारले बाई, अनुश्रीची बाजू घेतली. मग अनुश्री तुमची डील झाली होती ससाची आणि संकेतची, तुम्हाला हा बॅक स्टेप आहे. मग संकेत म्हणतो ए बाई नाही गं बाई, आमच्याकडे डील नव्हती आली, तू काय बोलते, ही कशाला बोलते. मग अनुश्री संकेतच्या कॅप्टन्सीमध्ये नुसत्याच झोपा काढल्या, हलगर्जीपणा दिसतोय, हलगर्जी माणूस आहे या, मी म्हणून त्याला बाद करत आहे. आणि मग बिग बॉस चिडले. बिग बॉस म्हणले संकेत तुम्हाला जर हार पत्करायची होती ना तर अंतिम फेरी घेतलीच नसती, आम्हाला तुम्ही पहिलेच सांगायला हवं होतं. बिग बॉस जबरदस्त चिडले संकेतवर. संकेत आणि तुम्ही आमचा आणि प्रेक्षकांचा वेळ का वाया घातला, आम्ही वाया पण जाऊ दिला नसता. आणि इकडं संकेत बाद झाले आणि अशा प्रकारे विशाल घरातले कॅप्टन बनले. मग इकडं राखी म्हणते प्रभूवर मी कधीच विश्वास ठेवणार नाही, मी साथ दिली प्रभूची, पण प्रभू पलटला, खरोखर पलटला इथे. मग इकडं विशाल अनुश्रीला बोलतोय का संकेत आणि ससापैकी कोणावर विश्वास ठेवणार. अनुश्री बोलती विशालवर. तर आहे ना हे इथे आहे ना हे खतरनाक झालं. संकेत म्हणतोय ठीक आहे ना मग सॉर्टेड आहे, मग कशाला उगाचच नाही त्या गोष्टी बोलायच्या. संकेत म्हणतो ठीक आहे ना मी बोललोच होतो की ठीक आहे हो तू कॅप्टन, असं मी बोललोच होतो. इथं संकेत बोलताना दिसतो आपल्याला. मग इकडे विशाल म्हणतो राखी पलटणार होती हे मला माहिती होतं, राखी पलटणार, राखी गेम खेळती कारण मग ती पलटणारच. मग इकडं दीपाली अनुश्रीला होती का संकेतने घेऊ दिली मिरची. इकडं दीपालीची ना हे दीपालीचं ना मला हे ना ही ट्रॅक्टर लय आवडते यार, एकदम हळूहळू 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 असे ना ती चमच्याभर पेट्रोल असं ते आगीमध्ये ओतत राहते आणि कधी भडका होईल, मोठा भडका कधी होईल, चमच्याने मग अचानक एखादी पळीच ओतते मग भडका होतो. या गोष्टी जे आहे ना दीपालीचं काम चालू राहतं, चमच्याने पेट्रोल टाकायचं का. येस अनुश्रीला सांगते ती. मग एवढंच बालपण आठवत होतं ना त्याला, मग प्रभूला बघून तरी द्यायचं ना त्यांनी, शब्दावर ठाम राहायचं होतं. रडून ड्रामा कशाला करतो विशाल, हेच ना एकंदरीत त्यांनी बोलली ते. मग इकडं संकेत विशालला म्हणतोय का मी शिवी खाली मी शब्द आहे का, मी शब्द खाली पडू देत नाही, तुझ्या माझ्यात
आणि माझ्या तुझ्यात जे ठरलं आहे ते ठरलं आहे. मग विशाल म्हणतो भाऊच्या धक्क्यावर ना काही निघालं ना तर डोंट वरी, मी डिफेंड करेल संकेत, काय टेन्शन घेतो, मी आहे ना डिफेंड करायला. हां ना इथं. त्याच्यानंतर संकेत म्हणतो अनुश्रीला तुला ट्रस्ट इश्यू असेल तर सांग, एखादा डिस्कस झालं तर मग त्या हिशोबाने मी चालतो. अनुश्री तू स्वतःसाठी खेळशील तर तू मला सांगायचं बस. ते ठीक आहे. मग इकडं तन्वी राखी सांगते त्याला संकेत पाहिजे स्ट्रेंथसाठी, टास्कसाठी अजून 2-3 वीक तरी. वा तन्वी वा. तर तरी विशालला मग इकडं अनुश्री संकेतला म्हणते की तू कसा नाही घेऊ शकला मिरची संस्कृती समोर असताना. हा मला लय मोठा डाऊट आहे. हा मला लय मोठा डाऊट आहे का तू संस्कृतीसमोर मिरची उचलू नाही शकला. अगदी खरं बोलली ती. जो काल सागर आणि तन्वीला असा 2-2 हातांनी घेऊन पटकत होता तो संस्कृतीला हँडल नाही करू शकला यार. कमाल आहे. म्हणून तर इकडं विशाल म्हणते जाऊ दे मग. तुला डाऊट आहे तर मी काय बोलू इकडं. मग विशाल म्हणतो जाऊ दे, बाकीचं आपण 4 जण कॅप्टन मिळून बोलतोय. संकेत, सागर, विशाल आणि अनुश्री हे बोलत आहे. नंतर इकडं सकाळ झाली आणि मग चंद्रा गाणं लागलं. चंद्रा गाणं लागलं आणि विशाल तर बाई तिकडं नवरदेवच होऊन बसला आहे. अनुश्रीचा ते एक गेटअप पाहून अजून घरातले म्हणताय अरे असं वाटतंय का तुमच्या दोघांचं लग्न आहे आणि आम्ही सगळे पंक्तीला जेवायला बसलो, हे सगळं दिसतंय. आणि मग गुढीपाडव्याचा सण आहे. मग बिग बॉसनी मस्त आम्रखंड मोतीचूरचे लाडू बिडू यांना पाठवले मस्त खायला. गोडधोड करून खा म्हणे, तूप बीप वगैरे सगळं पाठवलं असेल, साखर वगैरे एक्स्ट्रा. तर बिग बॉस म्हणताय गुढीपाडवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याचा सण तुम्हाला खूप भरभराटीने जाऊ. चला. अश्रू माणसाच्या ऐका बिग बॉस, अश्रू माणसाला मिळालेली देणगी आहे. सागर स्टोर रूममधून आम्रखंड आणि लाडू घेऊन या आणि खा आणि आनंद लुटा. वा बिग बॉस वा, काय आनंद लुटायला दिला तुम्ही. नंतर इकडं डान्स फुगड्या बिगड्या सगळं झालं बाई घरामध्ये. फुल एन्जॉयमेंट चालू होती गुढीपाडव्याची. मग बिग बॉस म्हणताय सर्वजण छान दिसत आहे, खूप मस्त. बिग बॉसचा आज मूड लय भारी दिसतोय मला. सर्वजण छान दिसत आहे म्हणे. आणि सर्वांना पाहून मला जुने चित्रपटच आठवले म्हणे. बिग बॉस म्हणताय ते मराठी पण कुठं ना कुठं हरवत चाललं आहे. बिग बॉसच्या घरात कोणीतरी फुगडी खेळलं आहे. वाह बिग बॉस वाह. जगातीलच आहे ना, जागतिक आहे, सॉरी जागतिक स्पर्धेत पुढे जायच्या नादात, फॅशनेबल होण्याच्या नादात हे मराठमोळं पण कुठंतरी मागे राहून जात आहे. नऊवारी साडी बघा ना, हे शौर्याचं प्रतीक आहे. पूर्वीच्या काळी लढवय्या स्त्रिया या म्हणजे ज्या गोल साड्या नेसताना त्याच्यामुळे त्यांना घोड्यावर बसता येत नव्हतं, म्हणून मग या नऊवारी साड्या नेसायला लागल्या. आणि मग या साड्यांचा उपयोग यासाठी व्हायला लागला. खऱ्या अर्थाने बिग बॉसचं पोट आज भरलेलं आहे. बिग बॉस तुमच्यासाठी 2 आनंदाच्या बातम्या घेऊन आले. वा बिग बॉस वा. तर एकापेक्षा जास्त एविक्शन होणार नाही आहे. तर मग बिग बॉस संस्कृती जाणार आहे का सांगा मला पटकन. आणि दुसरं की तुम्हाला ब्रॉन्झ काढून मी आता गोल्डन देणार आहे. काय बिग बॉस, जेव्हा बी भाऊचा धक्का असला का तुम्ही आदल्या दिवशी ब्रॉन्झ काढता, दुसऱ्या दिवशी गोल्डन देता. 2 दिवस झाले का टास्क आला का परत ब्रॉन्झ देऊन टाकता. काय म्हणजे 2 दिवसासाठी हे ब्रॉन्झ गोल्डन खेळत राहता बिग बॉस. म्हणून तर राखी संकेतला म्हणते तू घाटा ग्रुपच्या नजरेत वाईट होऊ नकोस असं समजवते. संकेत नाही मी कुठं वाईट आहे, मी वाईट नाहीच आहे. मग इकडं सागर विशालला म्हणतोय अनुश्रीला समजावं लागेल कशाला फूट पाडते इथे. कारण सागरला राग आला आहे. अनुश्री बोलली का सागर दादा तू जाशील, जे इथं तिने ओळखलं आहे. घरात बसून आहे ना गेम ॲनालिसिस करणं लई मोठी गोष्ट असते बरं का. ती अनुश्री करते, एकदम बखूबी करते बाई. मग अनुश्री विचारते सागरला. विशाल म्हणतोय अनुश्रीला सागरला राग आला आहे, तू बोलली ना सागर या वीकमध्ये बाहेर जाणार,
ह्याचा त्याला राग आला आहे. अनुश्री म्हणते का तिला प्रभूला कॅप्टन बनवायचंच नव्हतं. ती फक्त दाखवत होती. मग प्रभूसाठी खेळायचं तर गेम पॉईंट ऑफ व्ह्यूने सॉफ्ट कॉर्नर दाखवायचं होतं मला. तर मला हे ना अनुश्रीचं आवडलं आहे. अनुश्री म्हणते डायरेक्ट, अरे आपल्यामध्ये ना माणुसकी आहे. हे सर्व ना आतल्या गाठीचे, हे सगळे आतल्या गाठीचे गेम खेळताय. तर प्रभूला विचारलं, भाऊ दादा अजून काय आई वगैरे बनवून इमोशनल अत्याचार करतात त्याच्यावर. या गोष्टी ज्या आहे ना अनुश्रीने ओळखल्या आहे. मी हेच म्हणेल, गेमचे मास्टर माइंड कोण आहे? तन्वी, अनुश्री, संकेत आणि विशाल. सध्या तरी हेच दिसतं. अजून कोण कोण आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही म्हणाल एपिसोड संपला आहे, तर येस, एपिसोड नंबर 69 हा संपला आहे. आणि हाच होता रिव्ह्यू. घरात विशाल झालेला आहे कॅप्टन. आणि तन्वी करती हे प्रभूचा यूज. तुम्हाला काय वाटतं यार, करती का यूज? दिसतंय यार, दिसतंय, धडधडीत दिसतंय. जशी ती म्हणते मी दुश्मनांबरोबर डील करणार नाही, आणि नंतर त्याच दुश्मनांच्या बाजूने निर्णय देते का मी संकेतला कॅप्टन नाही बनवणार, वाईल्ड कार्ड आहे म्हणून, आणि मग मी विशाल दुश्मन असला तरी त्याला बनवेल. अरे हे काय? इथं एक जबान, इकडं एक जबान, दिवसायचे कामं. तर त्याच्यामुळं मी हेच म्हणेन की तन्वी प्रभूचा यूज करताना ते एकंदरीत दिसते काही. प्रभू पिसला जातो या गोष्टींमध्ये, एवढं मी बोलेल. भाऊच्या धक्क्यावर बाई राखीला नॉमिनेट केलं आहे पूर्ण सीझनसाठी. तर मला एक सांगा, मेकर्सला, म्हणजे माझंही म्हणणं आहे, मेकर्सला जेव्हापर्यंत ठेवायचं तिला राखीला ठेवणार. मेकर्सला जेव्हा काढायचं तेव्हाच ते राखीला काढणार. तर मग हे नॉमिनेशनचं हे का नाटकं? काही कळत नाही मला. राखी जर आहे ना अजून शेवटपर्यंत थांबायची असेल तर ती थांबणार. राखीने ठरवलं तिला उद्याच जायचं तर ती जाणार. डील केली बाई मेकर्सबरोबर, तेव्हाच ती जाणार. सिम्पल आहे. तर एकंदरीत हा होता एपिसोड नंबर 69. कसा वाटला सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. एविक्शनची न्यूज मी बघते आली का अपडेट, आणि जर आली असेल तर मी सांगते लेट नाईट, किंवा मग उद्या सकाळी सकाळी सांगते. ओके, टिल देन बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, शुभरात्री. ओके, बाय बाय.